ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदीच्या पाण्याला तीर्थाचं महत्त्व आहे, पण प्रदूषणामुळे इंद्रायणीची अक्षरशः गटार झाली आहे आणि या इंद्रायणीची अवस्था कुणी आणि का केली आहे पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हे दृश्य पाहिल्यानंतर ही बर्फाची चादर आहे की कापूस असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही। पण गोंधळून जाऊ नका, हा ना बर्फ आहे ना कापूस, तर ही आहे इंद्रायणी नदी। या नदीला प्रदूषणाचा विषारी फेस आलाय। हे ऐकून धक्का बसला ना? पण हे इंद्रायणी नदीला लागलेल्या प्रदूषणाचं जळजळीत वास्तव आहे। रसायनयुक्त पाण्यामुळे नदीच्या पाण्याला फेस आलाय। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी अक्षरशः गटर झाली आहे। आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणीचं पाणी काळकुट्ट झालंय। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचं आश्वासन दिलं होतं। इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे। जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं। ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे। त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे। फडणवीसांच्या या आश्वासनाला 4 महिने झालेत, पण अद्याप इंद्रायणीच्या स्वच्छतेला मुहूर्त काही लागला नाहीये। वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही। लाखो प्रमाणात वारकरी आमचा इंद्रायणी नदी येथे एक तीर्थ म्हणून इंद्रायणी नदीचं घेण्यासाठी येतोय, पण त्याला कुठल्याही प्रकारचा बदल इंद्रायणी झालेला दिसत नाही। किती दिवस फक्त उडवडीची उत्तर प्रशासनाकडून भेटेल। प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठेतरी डोळे झाकपणे खोट्या नाट्या काहीतरी कारणं सांगून या गोष्टीला बगल देत आहे का? या गोष्टीला कुठेतरी शासनाच्या धोरणापासून लांब नेते का हा प्रश्न पडतोय। पश्चिम घाटात उगम पावणारी इंद्रायणी 92 किलोमीटरचा प्रवास करत तीर्थक्षेत्र देहू, आळंदीमध्ये पोहोचते। पण या प्रदूषणामुळे नदीच्या तीरावरील लाखो नागरिक आणि शेतीला याचा धोका निर्माण झालाय। तर पर्यावरण विभागाने या प्रदूषणाविषयी हा अजब दावा केलाय। नदीचं स्वतःचं पाणी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नसतं आणि या डिटर्जंटच्या पाण्यामुळे जेव्हा ते पाणी बंधाऱ्यामध्ये अडवलं जातं आणि जेव्हा जास्त पाणी येतं त्यावेळी ते बंधाऱ्यातून ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी खाली आदळल्यामुळे, आपटल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात फोम तयार होतो आणि सदरचा फोम जो आहे तो टॉक्सिक नाही आहे। तुकाराम तुकाराम नामघोष होईल, धन्य इंद्रायणी देहू गावची पुण्याई, असं वारकरी संप्रदायात इंद्रायणी नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे इंद्रायणी कधी प्रदूषणमुक्त होणार हाच खरा प्रश्न आहे। सूरज पाटीलसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।